3 दिवसापासून कॉलेजला चक्रा घालते, पण ज्या कामासाठी आले होते ते काम काही होतच नव्हतं. काय विषय झाला 3 दिवसाचा आज पूर्ण ब्लॉगमध्ये सांगते, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर कसं आहे पब्लिक, मी संगीता पवार आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये. तर 2 बोटं करून सकाळ सकाळ निघले होते. बस आली नव्हती म्हणून पप्पासोबतच लटकून निघाले होते कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये आलेच नंतर काउंटर बंद होतं, त्याच्यामुळे थोडं मँगो गार्डनमध्ये बसले होते. लायब्ररीमधून सिग्नेचर घेऊन आले होते 1 नंबरच्या काउंटरला. आता तिथं आल्याच्या नंतर ते म्हणताय की शिष्यवृत्ती फॉर्म भरा, त्याच्यानंतरच तुम्हाला हॉल तिकीट भेटेल. फॉर्म भरायचं म्हटल्यावर त्याच दिवशी लगेच रहिवासी आणि उत्पन्न काढायला टाकलं होतं, त्याच्यामुळे 2 दिवसानंतर परत कॉलेजमध्ये आले होते. आणि आजकाल ऊन एवढं पडत होतं आणि त्याच्यामुळे कॉलेजमध्ये आल्याच नंतर पहिले तर म्हणलं काहीतरी थंड खावं, आणि त्या दिवशी पण काम झालं नाही. गावाकडे आले तर गावाकडे मस्तपैकी पाऊस झालेला होता, एकदम गार वातावरण चालू होतं आमच्याकडे. आणि वैजापूरला एवढं ऊन पडलेलं होतं. आणि घरी आल्याच नंतर आपल्याला काही काम चुकत नाही. जी बाजरी सोंगून टाकलेली होती ती जे कंस काढायचे होते. परत तिसऱ्या दिवशी कॉलेजला आले होते फॉर्म भरायसाठी. आणि तिथं सर थोड्या वेळ बाहेर गेलेले होते, त्याच्यामुळे तिथं बसल्याच हा विचार चालू होता, ही कैरी मी तोडली तर मला कोणी कॉलेजमधले बोलायचं नाही का? रिकामं काम करण्यापेक्षा शांत बसलेलंच बरं. त्याच्यामुळे तिथंच किती वेळचं सरांचं वाट बघत बसलेली होती. सर पण लवकर काही येतच नव्हते. शिष्यवृत्ती फॉर्म भरणं म्हणजे खूपच अवघड काम आहे. त्याच्यानंतर सर आले ना, आपला फॉर्म पण भरून झाला होता. आणि फॉर्म भरून झाल्याच्या नंतर लगेच हॉल तिकीट वगैरे घेऊन टाकलं, लगेच निघाले होते घरी. आता घरी आल्याच्या नंतर आपली बाजरी बाकी होती, त्याच्यामुळे लगेच लागले होते आपल्या कामाला. आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. धन्यवाद.